नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नीट 2026 ची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली असताना नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने 29 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वाचे ॲडवायझरी प्रसिद्ध केले आहे। परीक्षेच्या दिवशी सेंटरवर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसता येईल का, त्यांना केंद्रावर अडवले जाईल का, अशा अनेक शंका पालकांच्या मनात होत्या। या सर्व शंकांचे निरसन NTA ने या नोटिफिकेशनद्वारे केले आहे। काय आहे हा बदल ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। आता आपण बायोमेट्रिक प्रक्रिया आणि त्यातील अपवाद यांची माहिती घेणार आहोत। NTA नुसार 3 मे 2026 रोजी होणाऱ्या नीट परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला फ्रिक्सिंग म्हणजेच तपासणीनंतर बायोमेट्रिक प्रक्रियेतून जाणे अनिवार्य आहे। मात्र जर काही कारणास्तव विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यशस्वी झाले नाही तर काय करावे। NTA ने खालील परिस्थितींमध्ये सवलत दिली आहे। 1. मशीनमध्ये बिघाड झाल्यास, डिव्हाइस हार्डवेअर फेल्युअर। 2. बायोमेट्रिक डेटाची गुणवत्ता खराब असल्यास, पुअर क्वालिटी ऑफ डेटा। 3. UIDAI सर्व्हरशी कनेक्टिव्हिटी न मिळाल्यास। 4. विद्यार्थ्याला शारीरिक कारणांमुळे बायोमेट्रिक डेटा ठसे देता येत नसल्यास। महत्त्वाची सूचना, वरीलपैकी कोणत्याही कारणाने बायोमेट्रिक प्रक्रिया अपूर्ण राहिली तरी विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्यापासून रोखले जाणार नाही। याबाबत NTA ने काय पर्यायी व्यवस्था केली आहे याची आपण माहिती पाहणार आहोत। रिटर्न अंडरटेकिंग, ज्या विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक पूर्ण होऊ शकणार नाही अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल। मात्र अशा विद्यार्थ्यांना केंद्रावरच एक रिटर्न अंडरटेकिंग म्हणजेच लेखी हमीपत्र द्यावे लागेल। या अंडरटेकिंगचा फॉर्मॅट परीक्षा केंद्रावरच उपलब्ध करून दिला जाईल। यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल आणि त्याला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही। व्यत्यय नाही, नो डिस्टर्बन्स ड्युरिंग एक्झाम। नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की दुपारी 2 ते 5 आणि PW उमेदवारांसाठी 6 वाजेपर्यंत या परीक्षेच्या काळात कोणत्याही विद्यार्थ्याला बायोमेट्रिक प्रक्रियेसाठी डिस्टर्ब केले जाणार नाही। ही प्रक्रिया केवळ परीक्षेपूर्वी पूर्ण करायची आहे। NTA नोटिफिकेशनमुळे विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा केंद्रावरील प्रवेशाचे काम खूप सोपे झालेले आहे। बायोमेट्रिक न झाल्यामुळे परीक्षा देता येणार नाही या भीतीने विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकला असता। NTA या स्पष्टतेमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। बायोमेट्रिक पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड अंडरटेकिंगच्या स्वरूपात राहिल्यामुळे भविष्यात रिझल्ट किंवा प्रवेशाच्या वेळी पारदर्शकता कायम राहील। जर एखाद्या विद्यार्थ्याचे बायोमेट्रिक सेंटरवर फेल झाले तरी त्याने घाबरून जाऊ नये। केवळ अंडरटेकिंग न दिल्याने तुमच्या गुणवत्तेवर किंवा प्रवेश पात्रतेवर कोणताही परिणाम होत नाही। आता पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स। बायोमेट्रिकला वेळ लागू शकतो किंवा तांत्रिक अडचणी आल्यास अंडरटेकिंग भरायला वेळ लागतो, म्हणून केंद्रावर दिलेल्या रिपोर्टिंग टायमिंगनुसारच पोहोचा। बायोमेट्रिक स्कॅनिंग व्यवस्थित व्हावे यासाठी हातावर मेहंदी किंवा शाई लावणे टाळा। जर मशीनमध्ये एरर आला तर घाबरून न जाता तिथल्या पर्यवेक्षकांना या नोटिफिकेशनचा संदर्भ द्या। तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती बायोमेट्रिक संदर्भातील सर्वात मोठी अपडेट। परीक्षेसाठी आता शेवटचे काही तास उरले असता शांत चित्ताने अभ्यास करा आणि आत्मविश्वासाने सामोरे जा। जर आमच्या चॅनेलकडून आपणास नीट 2026 संदर्भात मोफत अपडेट्स हवे असतील तर फ्री अपडेट्स असा आम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा। त्याचप्रमाणे जर तुम्हाला आमचे पेड काउन्सिलिंग घ्यायचे असेल तर आम्हाला पेड असा स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा। अशाच सखोल आणि तांत्रिक माहितीसाठी आपल्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनेलला सबस्क्राईब करा। तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।